मी आज 4 महिने झालं कराडमध्ये काम करतो. तर ज्यांना ज्यांना भेटतो ते मला एकच विचारतात, साहेब तुमच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? तर मी आज तुम्हाला सांगतो, माझ्या फिटनेसचं रहस्य माझा बाप आहे. माझ्या फिटनेसचा रहस्य माझा बाप आहे, कारण तो शेतकरी होता. आणि त्या शेतकऱ्याच्या पोराला त्यानं एवढंच सांगितलं, जर तुला समाजामध्ये नाव तयार करायचं असेल, समाजानं तुला स्वीकारायचं असेल आणि लोकांच्यावर छाप पाडायची असेल, तर पहिलं तुझं शरीर व्यवस्थित पाहिजे. आणि त्यांच्या शब्दाच्या पोटी आज माझे वडील स्वर्गवासी आहेत, परंतु मी रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करतो. ते फक्त माझ्या वडिलांच्यामुळे करतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, मी आता शेवटचं अगदी 1 मिनिट बोलतो. तुम्ही येऊन आज वक्ते हे खूप चांगले आहेत, आपण सर्वजण ऐकणार आहोत त्यांना, पण हे ऐकून फक्त इथंच सोडून जाऊ नका. तर याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे. जर अंमलबजावणीच नाही झाली तर माझ्या आया बहिणी, माझ्या लहान मुली पळून जाणारा थांबणार नाही, हे मी तुम्हाला आज ठणकावून सांगतो. 3 महिन्यामध्ये माझ्या पोलीस स्टेशनला 50 मुली पळून गेल्या. तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण आहे? आपण आहोत, तुम्ही आहात. जर ही जबाबदारी स्वीकारणार असाल तर मात्र एक दिवस असा ह्या कराडमध्ये उगवेल, ह्या कराडमधून एकही मुलगी पळून जाणार. पण जबाबदारी स्वीकारणं, जबाबदारी घेणं हे तुमचं काम आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याला साथ देणं हे माझं काम आहे. तुम्ही अर्ध्या 2 वाजता फोन करून उठवा. हा दराडे तुमच्या सेवेसाठी, तुमच्या मुलीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. रात्रीचं उदाहरण सांगतो. एका नामांकित कॉलेजमधली मुलगी 12:30ला मला फोन आला. माझा फोन वेबसाईटवर माझा नंबर आहे. 12:30ला मी फोन उचलला. मला कळलं की एक मुलगी एका कॉलेजमधून 8 वाजता गेलेली आहे, ती परत कॉलेजमध्ये आली नाही. मी 12:30 वाजता तिचा फोटो मागवून घेतला. मी 3:30ला तिला शोधून काढली आणि शोधून काढल्यानंतर पुण्यातून तिचे पालक आले, त्यांच्या ताब्यामध्ये दिली. हे माझं कर्तव्य आहे आणि ह्या कर्तव्याला मी कुठेही कराडकरांचा विश्वासघात करणार नाही. हा शब्द देतो तुम्हाला, फक्त माझ्याकडून येण्याची तसदी.